बलात्कार, भ्रष्टाचार अशा या क्रूर आणि नीच घटना घडत असताना त्याला सडेतोड उत्तर द्यायला आम्ही आलो आहोत. काय रे, काय झालंस? कोण आहेस तू? तू कोण आहेस? तुला काय करायचंय? निघ इथून. मला नाही ओळखलंस? मी बहिर्जी नाईक आहे. अहो बहिर्जी नाईक तुम्ही? पण ते कसं शक्य आहे? ते तर आमच्या महाराजांच्या काळात होते. अहो आम्ही तुमच्या सोबतच असतो, तुमच्याच अवतीभोवती असतो, पण तुम्हाला जाणून देत नाही. हे काय, आपले महाराज सुद्धा इथेच बसले आहेत. महाराज? महाराज तुम्ही? मुजरा स्वीकारावा राजे. बाळ, नाव काय तुझे? इथे या ठिकाणी एवढा अस्वस्थ अवस्थेत आणि दुःखी अवस्थेत का बसला आहेस? राजे, माझं नाव तानाजी देशपांडे. राजे, मी हरलोय, थकलोय. माझ्याच्यानी ही परिस्थिती आता बघवत नाही. काय करू समजत नाही. आधी तर तुम्ही रडायला थांबवा तानाजीराव. तुम्ही विसरता की तुमच्या नसानसातच मराठ्यांचं रक्त वाहतं आणि तुमच्या नावातच तानाजी मालुसरे आणि बाजीप्रभू देशपांडे यांचं प्रतिबिंब झळकतं. आणि हे काय, तुम्ही ते विष प्रयोग करताय? राजे, तुम्ही सांगा मी काय करू. मी एक साधा व इमानदार पत्रकार. मी माझं काम करताना मला लक्षात आले की एक राजकारणी नेता त्याच्या पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचार करत होता. हीच बातमी मी माझ्या पेपरात छापली. तर त्याच्या राजकारणी नेत्याच्या पोराने सूड घेण्याच्या प्रवृत्तीने माझ्या 16 वर्षाच्या मुलीचं अपहरण केलं आणि तिचा बलात्कार केला आणि त्यांनी भर रस्त्यात चौकात तिला मारले. खंत ह्याची पण आहे की त्यांनी तिला मारले, पण लोक जी बघत होती त्यांनी काहीच नाही केलं. माझी मुलगी तडपून तडपून मेली. हो, तडपून तडपून मेली. एवढं सगळं घडलं तानाजीराव, आणि तुम्ही काय केलं? राजे, मी या घटनेची नोंद करायला पोलीस चौकीत गेलो, पण तिथे जाऊन मला कळलं तो पोलीस आयुक्त पण त्या राजकारणी नेत्याच्या टाटाखालचा मांजर आहे. त्यांनी त्याच्या मुलाला अटक केली, पण अवघ्या अर्ध्या तासात त्याला बेल मिळाली आणि तो सुटला. पण दुःख इथेच नाही थांबत. पण ही घटना कोणत्याही न्यूज चॅनलने त्याच्या चॅनलवर प्रसारित केली नाही. हो, कोणीच नाही, खरंच कोणी नाही. अत्यंत लाजरवाणी गोष्ट आहे. आम्ही ह्यातीत असताना स्वराज्य आणि आत्ताच्या महाराष्ट्रामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. अहो तानाजी, आमच्या वेळी जर कोणी भ्रष्टाचार किंवा देशद्रोह करायचं तर त्याला आम्ही जीवनाशी ठाण राहायचो. बहिर्जी, मामासाहेब आठवले? हो, आठवले की. हो तानाजीराव, आपल्या महाराजांनी स्वतःच्या सख्या मामाला सुद्धा कशी अद्दल घडवली होती बघा. आमच्या राज्यात रिश्वतखोर अधिकाऱ्यास सजा काय ते ठाऊक आहे ना मामासाहेब? गोळी घालणार आवाज, ठार करणार आवाज. अहो तानाजीराव, हे तर काहीच नाही. आमच्या राज्यात प्रत्येक स्त्रीला आईचा दर्जा दिला जातो. प्रत्येक स्त्री ही घरातच नाही तर घराच्या बाहेरही तेवढीच सुरक्षित असायची. काय बहिर्जी नाईक, आठवतात का सावकार पाटील? होय राज, त्यांचं कारस्थान कसं विसरता येईल. अहो तिथूनच तर नव्या कायद्याची सुरुवात झाली होती. अहो तानाजीराव, आपल्या राजांनी कसं एका बलात्कारी सावकाराला शिक्षा दिली होती. सरकार हा रांझाचा पाटील, बलात्काराचा गुन्हा साबित झालेला, पण फक्त बलात्काराचा गुन्हा नव्हे, परिस्थिती अधिक भयंकर आहे. हा कायम नरकासूर, याचा मस्तवालपणा इतका की रयतेवर याचा अखंड अत्याचार चालू असतो. अहो तानाजीराव, मान्य आहे की तुम्ही शस्त्र उचलू शकत नाही, पण एक लक्षात ठेवा, जर प्रत्येक सामान्य माणूस एकत्र आला तर सरकारलाही त्यासमोर झुकावं लागतं. इतिहास पण साक्ष आहे. दिल्लीलाही महाराष्ट्रासमोर झुकावं लागलं होतं. म्हणूनच आपण अभिमानाने म्हणतो, दिल्लीचेही तख्त राखतो हा महाराष्ट्र माझा. उठा तानाजीराव, उठा आणि या जगाला दाखवून द्या, जर एका सामान्य माणसाने ठरवलं तर तो काहीही करू शकतो. होय राजे, मला माझी चूक समजली. या जगात जर न्याय मिळवायचा असेल
तर तो रडून नाही तर लढून मिळवावा. बोला जय भवानी. जय भवानी.